या चारींना काबूत ठेवण्याची कॅपॅसिटी तिच्यात आहे ना। चार देवता ज्या पंचप्रकृतीतल्या किंवा पंचायतनांमधल्या ज्या चार प्रमुख देवता आहेत या चारींनाही कंट्रोल करण्याची कॅपॅसिटी हिच्यात आहे। आणि ती ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला वज्रमुठ तयार होते। हिला शास्त्रात असा शब्द आहे, हिला वज्रमुठ असं म्हणतात। आणि ही वज्रमुठ बुक्का द्यायचा असेल त्यावेळेला वज्रमुठ ती आल्याशिवाय त्याच्यात ताकद येत नाही, नुसतं असं करून आणावं। मग ह्या पंचदहा प्रकृती म्हणजे माता आदिशक्ती जगदंबा व्यास ऋषी जन्मेजयाला समजावतात, बाबा रे आता आलं का तुझ्या लक्षात, या सृष्टीतलं शरीरातलं पंचरसातलं पंचतत्वातलं ही जगदंबेचं स्थान काय। कारण विष्णू हे आकाश आहे, पण आकाश सुद्धा त्या शब्द तत्वाशिवाय अपूर्ण आहे। राजा जन्मेजय यांची उत्सुकता वाढली। राजा जन्मेजय म्हणतात, महाराज देवतत्व आणि आपलं शरीर याचं एवढं सखोल ज्ञान असेल हे मला वाटलंच नव्हतं। मी कधी विचार केला नाही, का म्हणून हे बोट, का म्हणून हे बोट, का म्हणून हे बोट। गुरु महाराज आणखीन काही ज्ञान याच्याबद्दल जास्तीत जास्त मला मिळावं अशी माझी इच्छा होते। मला सांगा ना आदिशक्तीच्या बद्दल आणखीन काहीतरी सखोल सांगा। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। अरे राजा हे मातृतत्व आहे, देवी सगळ्या ठिकाणी मातृशक्तीने प्रकट आहे। आणि म्हणून या प्रकृतीत पूजा करायचं असेल तर या मातृशक्तीचं सृजन शक्तीचं पूजन कर। ती सृजन शक्ती मातृशक्ती कळाली तर तुला देवी कळाली। तिचे रूप किती आहेत या संसारात। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता।
कधी शक्ती रूपेण संस्थिता, कधी तृष्णा रूपेण संस्थिता, कधी शांती रूपेण संस्थिता, कधी शक्ती. नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. विष्णुमायेति शब्दुता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
असेल त्याच्याला थांबून आपल्याला नाही. तर आज आपल्याला कमला देवींची आठवण होते आहे आणि त्या देवीच्या प्रित्यर्थ आज आमचे मातृभक्त अरुण जाधव हे गीत सादर करतात आणि सर्वांनी ते ऐकून घ्यावं एवढी विनंती. नित्यजणी पुण्यस्मरण होई निर्मल प्रेमळ कमल माऊली निर्मल प्रेमळ कमल माऊली कल्पवृक्षाची जणू सावली माया ममता प्रेम जिव्हाळा दिसे ठाई ठाई आई नित्य स्मरण होई क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई चंदना परी देह झिजविला चंदना परी देह झिजविला मानव जन्म सार्थक केला तुझ्या कीर्तीच्या सुगंधाने मन मोहून जाई आई नित्य स्मरण होई क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई संस्काराचा देऊन ठेवा संस्काराचा देऊन ठेवा देवाजीच्या गेलीस गावात जसे पाखरू पिंजरा सोडून दूर उडून जाई आई नित्य स्मरण होई क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई किती सांगू मी तुझ्या आठवणी किती सांगू मी तुझ्या आठवणी संपत नाही डोळ्यातील पाणी संपत नाही डोळ्यातील पाणी आठवणींचा पाझर फुटता नयन भरून येई आई नित्य स्मरण होई क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई जन्मभर तू केलीस भक्ती जन्मभर तू केलीस भक्ती स्वर्गामध्ये तुझ लाभेल मुक्ती स्वर्गामध्ये तुझ लाभेल मुक्ती राम कृष्ण हरी महामंत्राने जीवन सार्थक होई आई नित्य स्मरण होई क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई नाचे पाय ग आई माई माझी तू ग दुधावली साय ग
तुला रोज मला परमेश्वर दिसत जाय ग चंदनाचे हात तुझे चंदनाचे पाय ग आबाळा सम माया केलीस कष्ट करून देहाने झिजलीस सर्वांना खाऊ घालून मिळेल ते तू खाय ग चंदनाचे हात तुझे चंदनाचे पाय ग आई माई माझी तू ग दुधावरली साय ग श्री जातीची मर्यादा होतीस तू डोईचा पदर कधी पडू नाही दिला त्या पदरास दातांमध्ये धरतो तीच तू चंदनाचे हात तुझे चंदनाचे पाय ग आई माई माझी तू ग दुधावरली साय ग वडिलांच्या माझ्या दार होतीस तू तुझ्यामुळे घराला घरपण होते आता स्मशान शांतता करून गेलीस तू चंदनाचे हात तुझे चंदनाचे पाय ग आई माई माझी तू ग दुधावरली साय ग आजवरी नव्हता कळला होता महिमा तो त्या एका क्षणाचा तो क्षण हरवून जाता कळले तेव्हा तो क्षण तर होता लाखांचा आई ग आई तुझ्या लढीवाळ निस्वार्थ प्रेमाचा चंदनाचे हात तुझे चंदनाचे पाय ग आई माई माझी तू ग दुधावरली साय ग राम राम म्हणता म्हणता स्वय रामची होऊन गेली कोण जाणे कुठे आणि कशी माझी आई निघून गेली आई ग आई ना परतून माझी आई ग चंदनाचे हात तुझे चंदनाचे पाय ग आई माई माझी तू ग दुधावरली साय ग या गेल्या वर्षात महाराजांची आई देवा घरी गेली माझी आई देवा घरी तुमच्या सगळ्यांच्या आई भगवंत सुखी ठेवो आणि तुम्हाला आईचं प्रेम मिळत राहो कवीचं मन म्हणजे विहिरीसारखं राहतं विहिरीनं अमृत भरलेलं असतं महाराजांनी मला संधी दिली या कार्यक्रमात त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या अमृतमय वाणीचा वर्षाव तुम्हा आम्हावर सगळ्यांवर हो भगवंत त्यांना सुखी ठेवो शिरोडे अण्णांनी सुंदरसा त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं सगळ्यांतर्फे धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय हरी रामकृष्ण मनापासून म्हणा सर्वांनी जोरात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एक मिनिट आपण एक घोष करू बोला जय जय राम कृष्ण हरी 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 बंधूंनो आणि भगिनींनो मी काही गायक नाही पण मी प्रयत्न करतो एक छोटासा अभंग म्हणण्याचा काही चुकलं असेल तर अधिक क्षमा मागतो वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर बरोबर एवढंच राहू दे निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा इथेवर
निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा इटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी मुके ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीला कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा बघा आपला विठ्ठल गप्पा मारतोय पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा खूप खूप धन्यवाद हरिनाथ भगवान की जय. चला कुमारिका पूजनाची तयारी करा. आनंद घेत आहेत. पण काही लोक असे आहेत ते पंढरपुराला त्या भगवंताच्या दर्शनाला काही वेळेस जाऊ शकत नाही. मग तो आनंद आपल्याला इथे सुद्धा पाहिजे ना की नाही. मग तसंच तोच आनंद आज आम्ही आदिशक्ती मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील आमची भजनी मंडळ आम्ही तुम्हाला एक गीत सादर करून दाखवतो. काय वाजत गाजत काय वाजत गाजत
किंवा टाळी तर पडलीच पाहिजे. कारण भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला से, और हरि भजन की ताली कीर्तन से पड़ती है और भजन से पड़ती है. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. तुझ्या माझ्या नत्रय
वेळे तिन्ही लोकी अयंबेचा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम गुणगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी शरणं नमामि असदगिरि समं स्यात् कज्जलं सिंहपात्रे स्वरतरुवर्षाखा लेखनी पत्रमूर्धनि लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां मीशपारं न याति नाना सुगन्धपुष्पाणि यथा रघुनायका मागणे उपासनेला दृढसाल भावे भूदेव संतांसि सदा नमामि सत्कर्म योगे वयघा लगावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या स्थळी हे मनसाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु धर्माच्या करिता आमासी जगती रामानि धाडियले ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढती नम्रत्वतेने असे इच्छा हो जसे मानसी करीतसे सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् गोपाल कृष्ण भगवान की आदिशक्ती जगदंबा माता की जय कोणीही फलाहार केल्याशिवाय जाऊ नये कृपया क्रमाक्रमाने युक्तां नैरमुख जदां कुशपाशां स्थितिकरां